हॅलो फ्रेंड्स, मी बालाजी चव्हाण स्वागत करतो आपलं यशप्राप्ती एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आपण ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर पाहत होतो आणि ऑलरेडी 2 लेक्चर्स या चॅप्टरवर आपण कव्हर केलेले आहेत. आता थर्ड लेक्चर आहे. या थर्ड लेक्चर मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, इफ सेक थिटा इज इक्वल टू 25 डिवाइडेड बाय 7 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा. टॅन थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे आणि आपल्याला दिलेली आहे सेक थिटाची व्हॅल्यू. मित्रांनो, हा क्वेश्चन 2 पद्धतीने करू शकता तुम्ही. एक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करून आणि दुसरं ट्रायंगल मेथडने. ठीक आहे. तर जर तुम्हाला एक्झाम मध्ये असं आलं की इफ सेक थिटा इज इक्वल टू 25 डिवाइड बाय 7 फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. जर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करून म्हटलं तर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करूनच हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. आणि जर असं काही दिलेलं नसेल तर तुम्ही दोन्ही मेथडने सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर आता मेथड फर्स्ट पाहूयात मित्रांनो, बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. मेथड फर्स्ट बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. मित्रांनो, वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आपल्याला टॅन थिटा फाइंड आउट करायचा आहे. सेक थिटा दिलेला आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक थिटा काय आहे मित्रांनो, 25 डिवाइड बाय 7. सेक स्क्वेअर थिटा मीन्स 25 डिवाइडेड बाय 7 चा स्क्वेअर. ठीक आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 25 चा स्क्वेअर 625 डिवाइडेड बाय 49. ठीक आहे. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 625 डिवाइडेड बाय 49. हा 1 प्लस 1 आहे. इकडे राईट हँड साइडला जाऊन काय होईल मित्रांनो, -1. ठीक आहे. इज इक्वल टू, आता याच्या खाली काही नाही मीन्स 1 आहे. ठीक आहे. तिरपा गुणाकार 625 मायनस 49 डिवायडेड बाय 49. ठीक आहे. हे तर 576. 625 मायनस 49 576 डिवायडेड बाय 49. हा आलेला आहे मित्रांनो आपला टॅन स्क्वेअर थिटा. काय आलेला आहे, टॅन स्क्वेअर थिटा आलेला आहे. आपल्याला टॅन स्क्वेअर थिटा विचारलेला नाही, विचारलाय काय, टॅन थिटा. देअरफॉर टॅन थिटा काय करावं लागेल, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढून. आणि जर दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढलं तर टॅन स्क्वेअर थिटाचं वर्गमूळ मित्रांनो टॅन थिटा. इथे तुम्ही लिहू शकता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढून. टॅन स्क्वेअर थिटाचं वर्गमूळ टॅन थिटा इज इक्वल टू 576चं वर्गमूळ काय आहे मित्रांनो, 24 डिवायडेड बाय 7. टॅन थिटा आलेला आहे 24 डिवायडेड बाय 7. दिस इज युअर आन्सर. ठीक आहे. ही झाली मेथड फर्स्ट. दुसरी मेथड आहे मित्रांनो सेकंड मेथड बाय युजिंग ट्रायंगल मेथड. आता मेथड सेकंड पाहूयात आपण. मेथड सेकंड बघा मित्रांनो, हा एक ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल घेतोय मी. ठीक आहे. हा राईट अँगल ट्रायंगल घेतलेला आहे. ABC is right angle triangle. Angle B is equal to 90 degree and angle C is equal to मी घेतो थीटा. अँगल C काय घेतो, थीटा. मित्रांनो, सेक थीटा दिलेला आहे 25 डिवायडेड बाय 7. आणि मित्रांनो, या ट्रायंगल ABC मध्ये, इन ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC मध्ये अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री अँड अँगल C इज इक्वल टू थीटा दिलेला आहे. ठीक आहे. सेक थीटा इज इक्वल टू काय येईल, सेक थिटा. सेक थिटा, सेक कशाचा इनवर्स असतो, कॉसच्या इनवर्स असतो. कॉस थिटा मीन्स काय असतो मित्रांनो, ऍडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटिनियस असतो. मीन्स सेक थिटा इज इक्वल टू काय येईल, हायपोटिनियस डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. हायपोटिनियस आहे AC डिवायडेड बाय ऍडजसंट साइड आहे BC. AC डिवायडेड बाय BC. बट आपल्याला काय दिलेलं आहे, सेक थिटा. क्वेश्चन मध्ये सेक थिटा दिलेला आहे 25 डिवायडेड बाय 7. देअरफॉर
AC डिवायडेड बाय BC इज इक्वल टू काय येतं मित्रांनो 25 डिवायडेड बाय 7 येतं 25 डिवायडेड बाय 7 देअरफॉर AC 25K घेतो मी K काय आहे मल्टिप्लिकेशन फॅक्टर अँड BC इज इक्वल टू 7 घेतो BC काय घेतो 7 मीन्स हा आलेला आहे 25K BC आलेला आहे 7K ठीक आहे 7K K इज अ मल्टिप्लिकेशन फॅक्टर मित्रांनो त्रिकोण ABC ट्रायंगल ABC मध्ये अँगल B 90 डिग्री आहे तर आपल्याला इथे पायथागोरसचा थेरम वापरता येतो आणि आपल्याला माहिती आहे पायथागोरसचा थेरम काय सांगतो की कर्ण वर्ग इज इक्वल टू पाया वर्ग अधिक उंची वर्ग हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर ठीक आहे हाईट आहे AB आणि बेस आहे BC देअरफॉर अकॉर्डिंग टू पायथागोरस हायपोटेनियस स्क्वेअर मीन्स AC चा स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर मित्रांनो आपल्याला AB फाइंड आउट करायची आहे AB फाइंड आउट करायची आहे देअरफॉर AB स्क्वेअर AB का AB x घेतो मी ठीक आहे माहिती नाही म्हणून x चा स्क्वेअर प्लस BC 7K स्क्वेअर AC दिलेला आहे 25K स्क्वेअर 25K स्क्वेअर काय येतं मित्रांनो 625 625K स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 49K स्क्वेअर ठीक आहे 625K स्क्वेअर मायनस 49K स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं मित्रांनो x स्क्वेअर ठीक आहे देअरफॉर 576K स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढा मित्रांनो 576चं वर्गमूळ येतं 24K स्क्वेअरचं वर्गमूळ येतं 24K आणि x स्क्वेअरचं काय येतं मित्रांनो वर्गमूळ x मीन्स x इज इक्वल टू 24K मीन्स AB आलेले आहे तुमचा AB इज इक्वल टू 24K ठीक आहे आता आपल्याला विचारलेला आहे टॅन थिटा काय विचारलेला आहे टॅन थिटा आपल्याला माहिती आहे मित्रांनो टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड मीन्स थिटाच्या अपोजिट साइड AB अपॉन ऍडजसंट साइड BC AB डिवायडेड बाय BC AB आलेला आहे 24K डिवायडेड बाय BC आहे 7K K गेट कॅन्सल टॅन थिटा येतं 24/7 टॅन थिटा इथे पण आलेला आहे 24/7 इथे पण आलेला आहे 24/7 मीन्स दोन्ही मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता एक आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करून कारण हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा ठीक आहे या मेथडने करू शकता किंवा हे ट्रायंगलच्या मेथडने पण करू शकता आता तुम्हाला फक्त टॅन थिटा विचारलेला आहे जर मी आता ह्या तिन्ही जर साइड माहिती झाल्या तर मी ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो फाइंड आउट करू शकतो मी साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट हे ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो मी फाइंड आउट करू शकतो ठीक आहे समजला असेल तर पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण बघा मित्रांनो if 5 sin theta minus 12 cos theta is equal to 0 then find the value of sec theta and cosec theta sec theta आणि cosec theta ची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे बघा मित्रांनो 5 sin theta minus 12 cos theta is equal to 0 दिलेला आहे ठीक आहे 5 sin theta इज इक्वल टू काय येईल मित्रांनो 12 cos theta 5 sin theta इज इक्वल टू 12 cos theta येतो बघा हा sin theta डिवायडेड बाय cos theta इज इक्वल टू काय येईल मित्रांनो 12 डिवायडेड बाय 5 येतं 12 डिवायडेड बाय 5 sin theta डिवायडेड बाय cos theta आपल्याला माहिती आहे sin theta डिवायडेड बाय cos theta इज इक्वल टू काय येतं tan theta मीन्स tan theta इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 5 tan theta इज इक्वल टू काय आलेला आहे 12 डिवायडेड बाय 5 आलेला आहे ठीक आहे मित्रांनो आपल्याला विचारलेला आहे सेक थिटा मला मी काढलेलं काय आहे tan थिटा पण आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं सेक स्क्वेअर थिटा असतं मीन्स हा फॉर्म्युला मी यूज करतो वी नो दॅट मला माहिती आहे की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर
थिटा, त्याप्रमाणे टॅन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाच्या जागी 12 डिवायडेड बाय 5 स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. 1 प्लस 12 स्क्वेअर 144 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. मित्रांनो 25 प्लस 144 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. हे काय येतं 25 प्लस 144 169 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. मला सेक थिटा फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढतो मित्रांनो. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढतो. 169 चं वर्गमूळ काय येतं मित्रांनो 13 डिवायडेड बाय 25 चं वर्गमूळ 5 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटाचं वर्गमूळ सेक थिटा. सेक स्क्वेअर थिटाचं वर्गमूळ काय येतं मित्रांनो सेक थिटा येतं. ठीक आहे. हा आलेला आहे सेक थिटा. त्यानंतर आपल्याला विचारलेला आहे कोसेक थिटा. मित्रांनो कोसेक थिटा विचारलेला आहे, तर या सेक थिटावरून मी काय फाइंड आउट करू शकतो, सेक थिटावरून मी कॉस थिटा फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. बघा कसं लक्षात कसं ठेवायचं, सेक थिटावरून सेकच्या इनवर्स कॉस आहे, कॉस थिटावरून मी साइन थिटा फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. कॉस थिटावरून, कारण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे मला रिलेशन माहिती आहे, त्यानुसार मी साइन थिटा फाइंड आउट करू शकतो. आणि साइन थिटा जर आला तर साइनच्या इनवर्स कोसेक थिटा असतो, त्याप्रमाणे बघा करू शकतो. बघा देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 1 बाय सेक थिटा, मला माहिती आहे 1 बाय सेक थिटा इज इक्वल टू 1 डिवाइड बाय सेक थिटा दिलेला आहे 13/5. मीन्स कॉस थिटा काय येतं मित्रांनो, कॉस थिटा येतं 5 डिवायडेड बाय 13. कॉस थिटा आलेला आहे 5 डिवायडेड बाय 13. यानंतर आता फाइंड आउट करायचं आहे मला कोसेक थिटा, मीन्स त्याच्या अगोदर मला साइन थिटा फाइंड आउट करावा लागेल. वी नो दॅट आपल्याला माहिती आहे साइन आणि कॉस मध्ये रिलेशन काय आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. बरोबर आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे मला माहिती आहे. कॉस थिटा दिलेला आहे, व्हॅल्यू पुट करा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस आहे 5/13, 5/13 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1. ठीक आहे. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा प्लस 25 डिवायडेड बाय 169 इज इक्वल टू 1. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा काय येईल मित्रांनो 1 मायनस 25 डिवायडेड बाय 169, कारण हा प्लस 25 डिवायडेड बाय 169 आहे, हा राईट हँड साइडला जाऊन काय होतं मायनस 25 डिवायडेड बाय 169 इज इक्वल टू 169 मायनस 25 डिवायडेड बाय 169. तिरपा गुणाकार केला. 169 मायनस 25 144, 144 डिवायडेड बाय 169. हा आलेला आहे मित्रांनो साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. साइन स्क्वेअर थिटा आलेला आहे, मला साइन थिटा फाइंड आउट करावा लागेल. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढतो मी. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढल्याच्या नंतर हा साइन स्क्वेअर थिटाचं वर्गमूळ येतं साइन थिटा इज इक्वल टू 12/13. बरोबर आहे. 144 चं वर्गमूळ 12 आणि 169 चं वर्गमूळ 13 स्क्वेअर रूट. ठीक आहे. साइन थिटा आलेला आहे, मला विचारलेला आहे कोसेक थिटा. देअरफॉर कोसेक थिटा काय असतो, साइनच्या इनवर्स असतो. बरोबर आहे. मी साइन थिटा 12/13, कोसेक थिटा 13/12. कोसेक थिटा इज इक्वल टू काय असतो 1 बाय साइन थिटा असतो मित्रांनो, इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 12/13. मीन्स काय येणार आहे 13 डिवायडेड बाय 12 येणार आहे. ठीक आहे. 13 डिवायडेड बाय इज इक्वल टू 13 डिवायडेड बाय 12. हा आलेला आहे तुमचा कोसेक थिटा अँड दिस इज युअर आन्सर. ठीक आहे. दिस इज युअर आन्सर 13 डिवायडेड बाय 12. ठीक आहे. लिहू शकता तुम्ही.
पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो, कॉस थिटा इज इक्वल टू दिलेला आहे तुम्हाला √3/2 आणि देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 मायनस सेक थिटा अपॉन 1 प्लस कोसेक थिटा फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, हे करू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, कॉस थिटा दिलेला आहे √3/2, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 मायनस सेक थिटा अपॉन 1 प्लस कोसेक थिटा. 1 मायनस सेक थिटा अपॉन 1 प्लस कोसेक थिटा तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. बघा मित्रांनो, वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे काय, कॉस थिटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय सेक थिटा. ठीक आहे, 1 डिवायडेड बाय सेक थिटा, कारण इनवर्स असतो, कॉसच्या इनवर्स सेक असतो. देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू काय येतो, 1 डिवायडेड बाय कॉस थिटा. कॉस थिटा काय आलेला आहे, √3/2 आहे. 1 डिवायडेड बाय √3/2 मीन्स सेक थिटा इज इक्वल टू काय येतं मित्रांनो, 2 डिवायडेड बाय √3. सेक थिटा आलेला आहे 2 डिवायडेड बाय √3. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं, 1. साइन स्क्वेअर थिटा, वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं, 1 असतं. ठीक आहे, त्यानुसार कॉस थिटा दिलेला आहे मला, साइन थिटा मी फाइंड आउट करतो. का साइन थिटा फाइंड आउट करतो, कारण मला कोसेक थिटा माहिती पाहिजे. ठीक आहे, कोसेक थिटा फाइंड आउट करायचा असेल तर अगोदर साइन थिटा आपल्याला काढावा लागेल. ठीक आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे माहिती आहे आपल्याला. साइन स्क्वेअर थिटाला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाच्या जागी √3/2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1. √3/2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा प्लस √3 चा स्क्वेअर काय होतं मित्रांनो, 3 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस हा 3/4 प्लस मध्ये आहे, इकडे जाऊन काय होईल मायनस मध्ये, -3/4 काय झालेला आहे, -3/4. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा तिरपा गुणाकार 4 - 3 डिवायडेड बाय 4 मीन्स 1/4. साइन स्क्वेअर थिटा आलेला आहे माझा 1/4. मला साइन थिटा फाइंड आउट करायचा, मीन्स टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. हा शॉर्ट मध्ये लिहितो, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढून, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. बघा साइन स्क्वेअर थिटाचा वर्गमूळ मित्रांनो, साइन थिटा इज इक्वल टू 1/4 चा वर्गमूळ 1/2. साइन थिटा आलेला आहे 1/2. देअरफॉर कोसेक थिटा काय येईल मित्रांनो, साइनच्या इनवर्स कोसेक थिटा 2 येणार आहे. साइनच्या इनवर्स 2, कोसेक थिटा आलेला आहे 2. बघा आता सेक थिटा मला माहिती झालेला आहे, कोसेक थिटा माहिती झालेला आहे, आणि याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तर यामध्ये यांच्या व्हॅल्यू पुट करा. दिस इज इक्वल टू 1 मायनस सेक थिटा अपॉन 1 प्लस कोसेक थिटा फाइंड आउट करू शकतो. काय येतं, 1 मायनस सेक थिटा काय आलेला आहे मित्रांनो, 2/√3 डिवायडेड बाय 1 प्लस कोसेक थिटा 1 + 2. ठीक आहे, 1 + 2. तिरपा गुणाकार करा, √3 - 2 अपॉन √3. √3 - 2 अपॉन √3. इथे तिरपा गुणाकार इथे काही नाही, मीन्स 1. √3 × 1 √3, 1 × 2 2, √3 - 2 अपॉन 1 × √3 आणि डिवायडेड बाय 1 + 2 काय येणार आहे, हा 3 येणार आहे. 1 + 2 3 मीन्स √3 - 2 अपॉन 3√3. √3 - 2 अपॉन 3√3. दिस इज युअर आन्सर. ठीक आहे मित्रांनो, समजलं असेल. दिस इज युअर आन्सर. ही एक मेथड झालेली आहे. दुसरी मेथड तुम्ही दुसऱ्या कोणत्या मेथड नुसार करू शकता मित्रांनो. तर इथे बघा तुम्हाला कॉस थिटा इज इक्वल टू √3/2 दिलेले आहे.
कॉस थिटा काय दिलेला आहे √3/2. तर कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू √3/2 येते हे तुम्ही पहिले फाइंड आउट करा. तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक त्या जे अँगलच्या 0, 30, 45, 60, 90 डिग्री या अँगलच्या व्हॅल्यूज मी तुम्हाला काढून दिलेला आहे. तो टेबल तुम्हाला माहिती आहे. त्या टेबल मध्ये बघा की कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू √3/2 येते. तर कॉस 30 डिग्री इज इक्वल टू √3/2 येतं. त्यानुसार आपल्याला माहिती आहे देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय येणार आहे 30 डिग्री येणार आहे. थिटा इज इक्वल टू काय येणार आहे 30 डिग्री, कारण कॉस 30 इज इक्वल टू √3/2. मीन्स आता तुम्हाला फक्त यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचा असेल तर 1 - sec 30 डिवायडेड बाय 1 + cosec 30 हे करा तुम्ही. मी sec 30 आणि cosec 30च्या यामध्ये व्हॅल्यू पुट करा आणि तुम्हाला आन्सर भेटून जाईल. हेच √3 - 2/3√3. ठीक आहे. ही एक मेथड, दुसरी सेकंड ती मेथड आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन मित्रांनो, शो दॅट sec x plus tan x is equal to √1 + sin x upon 1 - sin x. ठीक आहे. बघा मित्रांनो, sec x plus tan x is equal to √1 + sin x upon 1 - sin x तुम्हाला दाखवायचं आहे. बघा, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय आहे sec x plus tan x. ठीक आहे. इज इक्वल टू sec x ला मी काय लिहू शकतो मित्रांनो, sec x ला लिहू शकतो 1 डिवायडेड बाय cos x. ठीक आहे. sec x इज इक्वल टू काय असतं 1 डिवायडेड बाय cos x असतं. cosच्या इनवर्स sec असतो, बरोबर आहे. मीन्स 1 डिवायडेड बाय cos x प्लस tan x ला कोणत्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, tan x बरोबर sin x डिवायडेड बाय cos x लिहू शकतो. sin x डिवायडेड बाय cos x. tan x is equal to sin x divided by cos x is equal to 1 + sin x divided by cos x. कशामुळे, कारण जर डिनॉमिनेटर सेम असेल, इफ डिनॉमिनेटर इज सेम देन वी हॅव टू ऍड न्यूमरेटर. न्यूमरेटरची ऍडिशन होते जर डिनॉमिनेटर सेम असेल तर. डिनॉमिनेटर cos x जसं तसं लिहिला मी आणि न्यूमरेटर 1 + sin x ची ऍडिशन केलेली आहे. मित्रांनो, यालाच मी काय करू शकतो, जर याला रूट मध्ये घेतलं तर 1 + sin x चा स्क्वेअर डिवायडेड बाय cos स्क्वेअर x करावं लागेल. 1 + sin x चा स्क्वेअर डिवायडेड बाय cos स्क्वेअर x करावं लागेल, कारण वर्गमूळ घेत कॅन्सल आणि हेच येईल 1 + sin x डिवायडेड बाय cos x. वर्गमूळ कॅन्सल झाल्याच्या नंतर. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, यालाच काय लिहू शकतो √1 + sin x इंटू 1 + sin x आणि डिवायडेड बाय हा जो cos स्क्वेअर x आहे, cos स्क्वेअर x, या cos स्क्वेअर x ला काय लिहू शकतो आपण, cos स्क्वेअर x ला काय लिहू शकतो ते बघा. cos स्क्वेअर x ला मित्रांनो मी लिहू शकतो 1 - sin स्क्वेअर x. कशामुळे लिहू शकतो बघा, या cos स्क्वेअरच्या जागी 1 - sin स्क्वेअर x लिहू शकतो. का, बिकॉज मला माहिती आहे की sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x बरोबर 1 असतं. ठीक आहे. मीन्स cos स्क्वेअर x इज इक्वल टू काय आहे 1 - sin स्क्वेअर x. ठीक आहे. हे ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी मला माहिती आहे, त्यानुसार cos स्क्वेअर x च्या जागी 1 - sin स्क्वेअर x घेतलेला आहे मी. आणि मित्रांनो आता बघा, हा a स्क्वेअर - b स्क्वेअर चा फॉर्म्युला आहे, कारण हा 1 आहे तर याला 1 स्क्वेअर - sin स्क्वेअर x लिहू शकतो. आणि a स्क्वेअर - b स्क्वेअर चा फॉर्म्युला सांगतो पहिल्या कंसात a - b, दुसऱ्या कंसात a + b. त्याप्रमाणे हा √1 + sin x इंटू 1 + sin x जशास तसं डिवायडेड बाय हा a स्क्वेअर - b स्क्वेअर आहे. मीन्स पहिल्या कंसात a + b आणि दुसऱ्या कंसात a - b. पहिल्या कंसात a + b आणि दुसऱ्या कंसात a - b इज इक्वल टू हा 1 + sin x 1 + sin x गेट कॅन्सल. हा येणार आहे 1 + sin x डिवायडेड बाय 1 - sin x. 1 + sin x डिवायडेड बाय 1 - sin x. आणि हेच आपल्याला
प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे, सिद्ध करायला सांगितलेलं आहे. शो दॅट sec x प्लस tan x इज इक्वल टू रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स डिवाइड बाय 1 मायनस साइन एक्स, आणि मी ते सिद्ध केलेलं आहे. इज इक्वल टू काय येणार आहे मित्रांनो, राईट हँड साइड. देअरफॉर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. डावी बाजू बरोबर उजवी बाजू, हेन्स प्रूव्ड, म्हणून सिद्ध केलेलं आहे. हेन्स प्रूव्ड, सिद्ध झाले, सिद्ध केले. ठीक आहे मित्रांनो, लिहू शकता तुम्ही. पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो, इलिमिनेट थीटा फ्रॉम द गिवन इक्वेशन. दिलेल्या इक्वेशन मधून तुम्हाला थीटा इलिमिनेट करायचा आहे. थीटा इलिमिनेट करायचा आहे. तर बघा मित्रांनो, मी काय घेतो, हा x इज इक्वल टू a cot थीटा मायनस b कोसेक थीटा आणि y इज इक्वल टू cot थीटा प्लस b कोसेक थीटा आहे. तर इथूनच आन्सर सुरू होईल आपलं. ठीक आहे, याला मी घेतो इक्वेशन नंबर फर्स्ट, याला मी घेतो इक्वेशन नंबर सेकंड. ठीक आहे, हा इक्वेशन फर्स्ट आणि हा इक्वेशन सेकंड. ठीक आहे, हा a cot थीटा आहे मित्रांनो, a cot थीटा आहे. ठीक आहे, x इज इक्वल टू a cot थीटा मायनस b कोसेक थीटा, y इज इक्वल टू a cot थीटा प्लस b कोसेक थीटा. मी काय करतो मित्रांनो, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड मी ऍड केलं तर हा मायनस बी कोसेक थीटा आणि प्लस बी कोसेक थीटा काय होईल, कॅन्सल होईल. तुम्हाला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये माहिती आहे, हे दोन ऍडिशन केल्याच्या नंतर. ठीक आहे, देअरफॉर ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड मी ऍड करतो, मीन्स x प्लस वाय इज इक्वल टू येतं माझं a प्लस a cot थीटा प्लस a cot थीटा 2a cot थीटा. ठीक आहे, हा प्लस मायनस गेट कॅन्सल होतं. ठीक आहे, मीन्स cot थीटा इज इक्वल टू माझं काय येईल, cot थीटा इज इक्वल टू येतं x प्लस वाय अपॉन 2a. cot थीटा इज इक्वल टू काय आलेलं आहे, x प्लस वाय अपॉन 2a आलेलं आहे. याला मी इक्वेशन नंबर थर्ड देतो, याला मी इक्वेशन नंबर थर्ड देतो. ठीक आहे, इक्वेशन नंबर थर्ड. आता बघा, सबस्ट्रॅक्ट करा तुम्ही. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड, सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट. इक्वेशन सेकंड फर्स्ट मधून सबस्ट्रॅक्ट करा. मीन्स x मायनस वाय, एक मिनिट, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. इक्वेशन फर्स्ट सेकंड मधून सबस्ट्रॅक्ट करा. मीन्स y मायनस x. ठीक आहे, सेकंड मधून फर्स्ट काय करतो मी, सबस्ट्रॅक्ट करतो. y मायनस एक्स इज इक्वल टू b कोसेक थीटा प्लस येणार आहे हा b कोसेक थीटा, आणि हा a cot थीटा गेट कॅन्सल. b कोसेक थीटा प्लस b कोसेक थीटा 2b कोसेक थीटा, 2b कोसेक थीटा येणार आहे. ठीक आहे, मीन्स कोसेक थीटा काय येतं मित्रांनो, कोसेक थीटा इज इक्वल टू येतं y मायनस एक्स अपॉन 2b, y मायनस एक्स अपॉन 2b. याला घ्या इक्वेशन नंबर 4, याला घ्या इक्वेशन नंबर 4. आता मित्रांनो, तुम्हाला माहित आहे कोसेक स्क्वेअर थिटा मायनस क्वाट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं, 1. ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी माहिती आहे. वी नो दॅट मीन्स आपल्याला माहिती आहे कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. कारण कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय असतं, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा असतं. त्याप्रमाणे कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय येईल, 1. इथे कोसेक स्क्वेअर थीटा काय आलं आहे, इक्वेशन नंबर 4 आहे, आणि कॉट काय आहे, इक्वेशन नंबर 3 आहे. त्या व्हॅल्यू पुट करा. इक्वेशन नंबर 4 मधले y मायनस एक्स अपॉन 2b चा स्क्वेअर मायनस कॉट स्क्वेअर थिटा काय आहे, x प्लस वाय, किंवा यालाच x प्लस वायलाच y प्लस एक्स पण घेऊ शकतो मी. y प्लस एक्स अपॉन 2a चा स्क्वेअर इज इक्वल टू 1.
बघा मित्रांनो, याला काय घेऊ शकतो, वाय प्लस एक्स किंवा एक्स प्लस वाय घेतला तर काही फरक पडणार आहे का? काहीही फरक पडणार नाही. प्रत्येकाला वर्ग करा. वाय मायनस एक्स चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2b चा स्क्वेअर 4b स्क्वेअर मायनस वाय प्लस एक्स चा स्क्वेअर काय तर वाय प्लस एक्स चा स्क्वेअर अपॉन 2a चा स्क्वेअर 4a स्क्वेअर इज इक्वल टू 1 आलेलं आहे. ठीक आहे. मीन्स हा 4 जर इकडे गेला तर काय तर मित्रांनो वाय मायनस एक्स अपॉन बी चा स्क्वेअर मायनस वाय प्लस एक्स अपॉन ए चा स्क्वेअर इज इक्वल टू 4 कॉमन घेऊन इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये गेलेला आहे. दिस इज युअर आन्सर. ठीक आहे. इथे तुम्ही थीटा इलिमिनेट केलेला आहे. या इक्वेशन मध्ये कुठं थीटा दिसते का मित्रांनो? तुम्हाला दिसत नाही, म्हणजे आपण हे इक्वेशन थीटा इलिमिनेट करून लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर हे क्वेश्चन होते मित्रांनो सॉल्व एक्झाम्पल मधले, तुमच्या टेक्स्ट बुक मधील सॉल्व एक्झाम्पल मधले हे क्वेश्चन होते. खूप इझी क्वेश्चन होते. टेक्स्ट बुक मध्ये पण तुम्हाला सॉल्व करून दिलेले आहेत. तुमच्या एसएससीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जे बुक आहे त्या बुक मध्ये हे क्वेश्चन सॉल्व करून दिलेले आहेत. त्यानंतर जे आपल्याला पाहायचं ते प्रॅक्टिस सेट पाहायचा आहे. प्रॅक्टिस सेट 6.1 जो नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहायचा आहे तो प्रॅक्टिस सेट 6.1 आहे. तो सॉल्व करून दिलेला नाही तर तो आपल्याला पाहायचा आहे. आणि खूप इंटरेस्टिंग हा चॅप्टर आहे. जर मित्रांनो तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीचे पूर्ण रेशो माहिती असतील, पूर्ण फॉर्म्युले माहिती असतील तर हा चॅप्टर खूप इझी जाणार आहे. आणि फक्त 10वी पुरता मर्यादित नाही हा चॅप्टर. तर तुम्हाला नंतर स्पर्धा परीक्षेसाठी जरी तयारी करू लागले तुम्ही किंवा 12वीच्या नंतर स्पर्धा परीक्षेमध्ये पोलीस भरती, MPSC कोणत्याही एक्झाम मध्ये, SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ज्या एक्झाम आहेत त्या एक्झाम मध्ये पण हा ट्रिग्नॉमेट्री चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. किंवा नंतर तुम्ही 12वीच्या नंतर जर तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं तर इंजिनिअरिंग मध्ये प्रत्येक सब्जेक्ट मध्ये हा चॅप्टर आहे. प्रत्येक सब्जेक्ट साठी हा लागणारा चॅप्टर आहे. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही फॉर्म्युले पाठ करा. हा चॅप्टर नक्कीच तुम्हाला इझी जाईल. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.